तर बघू शकतात इथं नुसतं पसारा दिसतोय खूपच आज. तर मी आज राशन भरायचं होतं त्याच्यामुळे मी डबे वगैरे धुवायला काढले होते पुसायला. तर मी ते घासून घेतले होते, ते पुसायचे राहिले तेच मी इथं पुसून घेत आहे डबे व्यवस्थित. आणि मग यामध्ये आता मी राशन भरेल. मी गेल्या वेळेस ना घासले नव्हते त्यामुळे खूप घाण झाले होते, म्हणून यावेळेस मी आठवण तेच काम केलं आणि मस्त इथं डबे पुसून घेतले. तिथं डबे पुसून झालेले आहेत. तर राशन भरायला घेते. तिथं सर्व राशन अगोदर काढून घेतलं खालती, जेणेकरून मला भरायला सोपं जाईल, म्हणून मी इथं मस्त असं काढून घेते. तर मी ना आता इथे एक एक सर्व वस्तू अशा डब्यात भरून ठेवते, डाळी वगैरे सर्व मस्त असं. आणि ना किचन स्वच्छ असलं तरच छान दिसतं, म्हणून कधीही किचन आपलं स्वच्छच पाहिजे. तर मी त्या डब्यामध्ये डाळी वगैरे भरून ठेवते. मला इथं सामानच भेटत नव्हतं, म्हणून मी तिथे शोधते आहे की डाळ कुठे आहे, दुसरी डाळ कुठे आहे. तर त्याला भेटली, आता तेही मी ह्याच्यात टाकून घेते आणि व्यवस्थित असं एक एक करून मी सर्व वस्तू भरून ठेवते, जेणेकरून आपल्याला ना ते घेण्यासाठीही इझी जाईल, की आपल्याला असं प्रश्न पडणार नाही की कुठे काय ठेवलं. म्हणून मी तर ट्रान्सपरंट असे डबे वापरले आहेत प्लास्टिकचे. ते खरंच छान पण दिसतात आणि लवकर आपल्याला वस्तू पण भेटतात, त्यामुळे असे डबे मी यूज करते. आणि तर असं प्रकारे मी असं सगळे राशन भरून घेते आहे. तर इथं चायपत्ती माझी थोडी सांडली खाली, तर दादा होतं कधी कधी तसं, तर झालेलं आहे. तर ना पहिलं मी इथं रॅकमध्ये ठेवले होते सगळे डबे वगैरे, पण ते मला आवडले नाही, म्हणून मी यावेळेस इथं वरती ठेवले आणि सर्व भांडे रॅकला लावले. तर कसे दिसत आहे ते सांगा. आणि बघा माझं किचन असं दिसत आहे आता, आणि किती स्वच्छ आणि क्लीन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मस्त दिसते ना माझे किचन, तेही कमेंट